सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अबीर आणि ओवी सावली सारंगची भेट घडवून आणत आपलं चौकोनी कुटुंब पूर्ण करणार आहेत आणि त्याचबरोबर हे चौकोनी कुटुंब लवकरच एकत्रसुद्धा येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने अबीर आणि ओवी आपल्या आईवडिलांची भेट घडवून आणणार आहेत ते आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता सावलीने प्रत्येक वेळेला आपल्या मुलाला अबीरला वडिलांची कमी तिने जाणू दिलेली नसते. तर इथे सारंगने सुद्धा आपल्या ओवीला प्रेम देण्यामध्ये काहीही कमी ठेवलेली नसते. आई वडील दोघांचं सुद्धा प्रेम त्याने ओवीला दिलेलं असतं. पण तरी कधीतरी ओवीला असं वाटतच असतं ना की जर माझी आई असती तर तिने माझी बाजू घेतली असती, तिने दिवसभर मला प्रोटेक्ट केलं असतं, म्हणजे मोनिकासारख्या लोकांपासून. तर इथे आता अबीरलासुद्धा कधी कधी वाटत असतं की मलासुद्धा बाबा हवा होता, माझ्या बाबाने सुद्धा इथे मला हवं ते दिलं असतं, सुपर हिरोप्रमाणे माझ्यासाठी लढला असता, माझ्यासाठी भांडला असता बाबा असता तर परिस्थिती अजून थोडीशी वेगळी असती, असं अबीरलासुद्धा वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता अबीरला ही गोष्ट जाणवत असली तरीसुद्धा त्याने प्रत्येक वेळेला ती बोलून दाखवलेली नसते. कारण जेव्हा त्याने आपल्या बाबांविषयी सावलीला विचारलेलं असतं ना आणि आपल्या भूतकाळाविषयी, तेव्हा सावली म्हणालेली असते की त्या माझ्यासाठी कडू आठवणी आहेत आणि त्यामुळे त्यांच्याविषयी तू मला काही विचारू नकोस, नाहीतर मला त्रास होईल. तेव्हा इथे अबीर आपल्या आईला त्रास होईल असं तो काही बोलत नसतो. पण ज्या वेळेला अबीर क्रिकेट खेळायला गेलेला असतो ना, तिथे एका मुलाने त्याला चिडवलेलं असतं की अरे, तुला तर बाबाच नाही आहेत, माझे बाबा मला क्रिकेट खेळायला शिकवतात, तुझे बाबा नाही आहेत ना, मग तुझ्याबरोबर कोण खेळणार? तेव्हा इथे तुझे आजोबा तर आता म्हातारे झालेत आणि तुझी आई काही तुझ्याबरोबर क्रिकेट खेळणार नाही. बाबांवरून चिडवल्यामुळे अबीर आता दुःखी झालेला असतो. घरी आल्यानंतर बॅट बॉल सगळं काही फेकून देतो. सावली विचारत असते की अबीर काय झालं, सांग ना मला. पण अबीर तिला काहीच सांगत नाही, कारण तिला वाईट वाटेल म्हणून तो गप्प गप्प असतो. इथे जगन्नाथजी आता आंब्याची पेटीसुद्धा घेऊन येतात. आंब्याची पेटी बघितल्यानंतरसुद्धा अबीरच्या तोंडाला काही पाणी येत नाही, बरोबर ना. त्यामुळे इथे आता अबीर मात्र गप्पच असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सावलीला कळत नाही की नक्की झालंय तरी काय, माझा अबीर असा गप्प गप्प का. आणि तेव्हा इथे अबीर आता काही बोलायला तयारच नसतो, कारण त्याला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. तेव्हा सावली म्हणत असते की अबीर, तुला माहिती आहे का आपण दोघेजण आज कुठे जातोय? अबीर म्हणतो कुठे? तेव्हा सावली म्हणत असते की आपण जातोय आईस्क्रीम खायला. आज आपण संध्याकाळी जेवल्यानंतर आहे ना, छान आईस्क्रीम खायला जाऊ, मग तर चालेल ना. अबीर म्हणतो की ठीक आहे, जाऊया. पण अबीर उदासच असतो. त्यानंतर इथे सारंगसुद्धा घरी आलेला असतो. सारंग आपल्या मुलीबरोबर बोलायला जातो. ओवी तर काय नुसती चिडलेलीच असते. ओवी सारखी म्हणत असते की बाबा, अरे तू मला सांगत का नाही आहेस? आपल्या घरामध्ये सगळ्यात मोठी गायिका कोण होती हे तू का नाही सांगत? की आपल्या घरामध्ये संगीताचा वारसा होता, सांग ना बाबा, कोण गायचं गाणं? तेव्हा सारंग आता काही सांगायला तयार नसतो. ती म्हणत असते की बाबा, जोपर्यंत तू मला सांगत नाही ना की आपल्या घरामध्ये सगळ्यात छान गाणं कोण गायचं, तोपर्यंत मी तुझ्याशी काही बोलणार नाही आहे. तेव्हा इथे सारंग आता तिला सांगायला काही तयार नसतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ओवी तर हट्टच करत असते की बाबा तुला सांगावंच लागेल, तुला सांगावंच लागेल. आणि तेव्हा इथे आता सारंग म्हणत असतो, पण मी तुला एकाच अटीवरती सांगेल, तू कुणाला सांगणार तर नाहीस ना? ती म्हणते नाही सांगणार. तेव्हा सारंग म्हणतो की तुझी आई होती ना, ती सगळ्यात मस्त गाणं गायची, पण ती मला सोडून गेली आहे ना आता, पण ती येईल लवकर परत. तेव्हा इथे ओवीला आता समजलेलं असतं. ओवी गप्प बसते, ती उदास झालेली असते. तेव्हा इथे सारंग म्हणतो, ओवी बाळा चल आपण आईस्क्रीम खायला जाऊया का? तेव्हा ओवी म्हणते ठीक आहे, जाऊया. आणि त्यानंतर
तिथे आता सारंगसुद्धा ओवीला आईस्क्रीम खाण्यासाठीच घेऊन गेलेला असतो आणि त्या ठिकाणी आता सावलीसुद्धा इथे आपल्या मुलाला अबीरला आईस्क्रीम खाण्यासाठीच घेऊन आलेली असते. आणि तेव्हा काय होतं, तेव्हा अबीर म्हणत असतो की आई कसं असतं ना, म्हणजे बघ मला कधी कधी असं वाटतं की बाबा असावा सुपर हिरोसारखा, ज्याने इथे रतनची कशी धुलाई केली होती ना, त्या पद्धतीने मलासुद्धा सुपर हिरोसारखा बाबा असावा असं वाटत असतं. आई तुलासुद्धा तुझ्या नवऱ्याची आठवण येतच असेल ना गं. तेव्हा इथे ओवीसुद्धा तेच म्हणते की बाबा मला तर कधी कधी असं वाटतं की मलासुद्धा आई असावी, जी माझ्यावरती खूप प्रेम करेल, माझे खूप लाड करेल. अमृता काकू आहे, पण आई असती तर तिने मला रोज प्रोटेक्ट केलं असतं ना, तिने मला साधं खर्चटूसुद्धा दिलं नसतं. बरोबर ना बाबा. मग मला जशी माझ्या आईची आठवण येते तशी तुला तुझ्या बायकोची आठवण येते का रे. तेव्हा इथे आता लगेचच ओवी काय म्हणते की बाबा जर पुढे जाऊन कधी तुझी बायको परत आली तर मग तुझं माझ्यावरील प्रेम कमी होईल का. अबीरसुद्धा तेच म्हणतो की आई पुढे जाऊन जर कधी बाबा परत आले तर त्यांचं माझ्यावरती प्रेम असेल का, आणि तुझं माझ्यावरील प्रेम कमी तर नाही ना होणार. तेव्हा इथे सारंग आणि सावली दोघेही म्हणतात कधीच नाही, आमचं तुमच्यावरील जे प्रेम आहे ना ते कधीच कमी नाही होणार, अगदी कधीच नाही. माझ्या लेकीवरचं माझं प्रेम उलट वाढत जाईल, पण कमी कधीच नाही होणार. तेव्हा इथे आता ओवी म्हणत असते बाबा मला अबीरच्या आईच्याच गुरुकुलमध्ये संगीत शिकायचं आहे, प्लीज परवानगी दे ना, मी कुणालाच नाही सांगणार, प्लीज बाबा दे ना परवानगी. तेव्हा सारंग म्हणतो बरं बरं बाबा ठीक आहे, तू अमृता वहिनीला घेऊन जा आणि तुझं ॲडमिशन करून टाक. तर अबीरने माझा फॉर्म वगैरेसुद्धा भरून ठेवला आहे, मला फक्त तिथे जायचं आहे बाबा. तेव्हा इथे सारंग म्हणतो ठीक आहे, अमृता वहिनी तुला घेऊन जाईल, नाहीतर मी तुला तिथे नेऊन सोडेल, मग तर झालं. तेव्हा इथे आता ओवी म्हणते की ठीक आहे चालेल. त्यानंतर इथे एक निर्णय घेण्यात आलेला असतो. प्रेक्षकांनो इथे आता जगन्नाथजी यांनी एक निर्णय घेतलेला असतो आणि तो म्हणजे असा की त्यांनी आपलं गुरुकुलची जी प्रॉपर्टी आहे ना, जे काही लोकांना जबरदस्तीने हडप करायची आहे, तर त्यांनी असा एक निर्णय घेतलेला असतो की ती प्रॉपर्टी अबीरच्या नावावरती करायची, जेणेकरून त्याच्यामागे काहीतरी त्यांचा चांगलाच हेतू असतो. त्यामुळे ती प्रॉपर्टी त्यांनी अबीरच्या नावावरती करण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा ते म्हणतात की सावली जर आपण ही प्रॉपर्टी अबीरच्या नावावरती केली ना तर जास्त अडचणी निर्माण होणार नाही. उलट एका लहान मुलांच्या नावावरती असलेली प्रॉपर्टी जबरदस्तीने कुणालाही घेता येत नाही, कारण जोपर्यंत तो 18 किंवा 21 वर्षाचा होत नाही ना तोपर्यंत ती प्रॉपर्टी दुसरं कुणालाही देता येत नाही. तेव्हा आपण एक काम करूया, ही संपूर्ण प्रॉपर्टी आपण अबीरच्या नावावरती ठेवूया, हे गुरुकुल आपलं अबीरच्या नावावरती असेल, मग तर चालेल ना. तेव्हा सावली म्हणते ठीक आहे बाबा, तुम्हाला जे वाटतं ना ते तुम्ही करा. आणि तेव्हा इथे आता तहसीलमध्ये जाऊन त्यांनी अबीरच्या नावावरती गुरुकुलची संपूर्ण प्रॉपर्टी ही केलेली असते. आणि तेव्हा इथे काका काय म्हणतात की मग काय अबीर, अरे तू आता आपल्या गुरुकुलचा मालक झालास की हो. तेव्हा अबीर म्हणतो की बघाच तुम्ही आता आजोबा, आपले हे गुरुकुल मी किती मोठं करतो की हो, आपल्या गुरुकुलचं नाव सगळ्या पुण्यामध्ये गाजेल की नाही बघाच तुम्ही. आणि इथे सावली म्हणत असते की अरे वा, आता इथे गुरुकुलचा मालक झाला म्हणून लगेच हवेत उडू नकोस, कळलं ना, अजून काही तू मोठा झाला नाही आहेस एवढं मोठं गुरुकुल करायला. तो म्हणतो अगं आई मी काय म्हणतो तुला, अगं मी मोठा झाल्यानंतरच हे सगळं करेन की हो. ती म्हणते बरं बरं ठीक आहे चल. तेव्हा इथे अबीर म्हणत असतो की काल मला सुपर हिरो भेटला होता, मी तुला सांगायलाच विसरलो. तेव्हा ती म्हणते अरे सुपर हिरो भेटला होता तर माझ्याशी सुद्धा भेट घालून द्यायची ना, मलासुद्धा त्यांना थँक्स म्हणायचं होतं, कारण रतनच्या तावडीतून इथे सारंगनेच अबीरला वाचवलेलं असतं ना म्हणून. तो म्हणतो आई अगं नंतर भेट घडवून देईनच की तुमची. त्यानंतर इथे ओवी सावलीच्याच आता गुरुकुलमध्ये येत असते. सावलीला तिचा आवाज खूप आवडतो आणि जगन्नाथला सुद्धा ओवीचा आवाज खूप आवडतो. ओवीसुद्धा जगन्नाथला खूपच जास्त आवडते. अबीरची आणि तिची मैत्री बघून जगन्नाथला खूप छान वाटत असतं. दोघेजणं अगदी बहीण भावंडांसारखेच आहेत असं त्यांना फील होत असतं.
आणि त्यानंतर इथे आता अबीर आणि ओवी दोघेजणं बोलत असतात. तेव्हा अबीर म्हणतो की फ्रेंड, मला बाबा नाही आहेत. तेव्हा ओवी म्हणते आणि मला आई नाही आहे, आणि मला ना तुझी आई खूप आवडते अबीर. आपण एक काम करूया का, आपण तुझ्या आईला आणि माझ्या बाबांना एकत्र आणूया का. तेव्हा अबीर म्हणतो त्यांना आपण एकत्र आणायचं. ती म्हणते हो, आपण त्यांची भेट घालून देऊया. तुला माझे बाबा आवडतात, मला तुझी आई आवडते, आणि जर आपले आई बाबा एकत्र आले तर. तेव्हा अबीर म्हणतो ठीक आहे, आपण एक काम करू, आज संध्याकाळी त्या दोघांना एकत्र आणू. तेव्हा ओवी आणि अबीर म्हणतात की ठीक आहे. तेव्हा एक ठिकाण आता ठरवलेलं असतं. त्या ठिकाणी इथे आता अबीर आपल्या आईला घेऊन येतो, तर ओवी आपल्या वडिलांना सारंगला घेऊन येते. आणि दोघांनाही आता आईस्क्रीमच्या ठिकाणी जे झाड असतं ना, त्याच ठिकाणी दोघेही घेऊन येतात. ती जागा त्यांनीच निवडलेली असते. आणि अशा रीतीने सारंग आणि सावली तब्बल 8 वर्षानंतर दोघेजण एकत्र येतात, आमने सामने येतात. म्हणजे दोघेजण एकमेकांच्या आजूबाजूने किती वेळा तरी निघून गेलेले असतील, पण इथे आता खास करून इथे ओवी आणि अबीर आपल्या आईवडिलांना एकत्र घेऊन येतात. आता त्यांना कुठे माहिती असतं की ज्या लोकांना इथे आता ते लोक वेगवेगळे समजत आहेत, ते एकमेकांना कधीच जोडले गेलेले आहेत. तेव्हा ते दोघेजण एकमेकांकडे बघतच राहतात. सारंग म्हणतो सावली, तू कुठे होतीस. तेव्हा सावली आता काहीच बोलायला तयार नसते, कारण ती सारंगवरती रागवलेली असते. पण तेव्हा इथे अबीर म्हणतो तुम्ही दोघेजण एकमेकांना ओळखता का. तेव्हा सारंग म्हणतो हो, आम्ही एकमेकांना ओळखतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, अबीर आणि ओवीने दोघांनी मिळून प्लॅनिंग करून सारंग आणि सावली या दोघांना आता एकत्र आणलेले असते. आणि त्यामुळे नकळतपणे का होईना, पण हे चौकोनी कुटुंब खूप वर्षानंतर, तब्बल 8 वर्षानंतर पूर्ण झालेलं असतं, एकत्र आलेलं असतं.